हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची रिक्रुटमेंट आहे. फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर. त्यासाठी चॅप्टर 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा टॉपिक 10 जीएसटी ऑन वर्क कॉन्ट्रॅक्ट अँड युटिलिटी सेक्टर्सचे आपण काही एमसीक्यूज इथे कव्हर करणार आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे फायनान्स अँड अकाउंटसाठी, ज्याच्यामध्ये सगळेच सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. जीएसटी ऑन वर्क कॉन्ट्रॅक्ट अँड युटिलिटी सेक्टरचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे वर्क कॉन्ट्रॅक्ट अंडर जीएसटी इज डिफाईन ॲज. जीएसटी अंतर्गत वर्क कॉन्ट्रॅक्टची व्याख्या काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सप्लाय ऑफ गुड्स ओनली, सेकंड सप्लाय ऑफ सर्व्हिस ओनली, third a contract involving supply of goods plus services, and fourth supply of labor only. The correct answer is third, a contract involving supply of goods plus services. वस्तू व सेवा यांचा समावेश असलेला करार. Because section 2 of 119 work contract means composite supply of goods and services. नेक्स्ट सेकंड, जीएसटी ट्रीटमेंट ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्ट. वर्क कॉन्ट्रॅक्ट वर जीएसटी कसा लागू होतो? तो बघा, ऑप्शन आहे टॅक्स ॲज गुड, टॅक्स ॲज सर्व्हिस, एक्झम्प्टेड, कंपोजिट सप्लाय, प्रिन्सिपल सप्लाय इक्वल्स टू सर्व्हिस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, composite supply, principal supply equals to service, because work contract is a composite supply and principal supply is a service, so GST treated as a service. नेक्स्ट थर्ड, व्हॅल्युएशन ऑफ वर्क कॉन्ट्रॅक्ट इन्क्लूड. वर्क कॉन्ट्रॅक्टचे मूल्यांकन काय समाविष्ट करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मटेरियल कॉस्ट ओनली, सेकंड लेबर कॉस्ट ओनली, थर्ड मटेरियल प्लस लेबर प्लस प्रॉफिट प्लस इन्सिडेंटल चार्जेस अँड नन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, मटेरियल प्लस लेबर प्लस प्रॉफिट प्लस इन्सिडेंटल चार्जेस. साहित्य व मजुरी प्लस नफा प्लस अतिरिक्त खर्च. बिकॉज सेक्शन 15 व्हॅल्यू इन्क्लूड गुड्स, सर्व्हिस, लेबर, प्रॉफिट अँड इन्सिडेंटल एक्सपेन्सेस. Next, fourth, GST rate on work contract for real estate that is residential. निवासी रिअल इस्टेट साठी जीएसटी दर. तर बघा, ऑप्शन आहे 5% विदाउट आयटीसी, 12% विथ आयटीसी, 18% विथ आयडीसी अँड एक्झॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 5% विदाउट आयटीसी, 5% आयटीसी शिवाय. बिकॉज अफोर्डेबल और रेसिडेंशियल रिअल इस्टेट 5% जीएसटी विदाउट आयटीसी. ओके. नेक्स्ट फिफ्थ, जीएसटी ऑन कमर्शियल वर्क कॉन्ट्रॅक्ट. व्यावसायिक वर्क कॉन्ट्रॅक्ट वर जीएसटी. तर बघा, ऑप्शन आहे 5%, 12%, 18% एक्झेम्प्ट. करेक्ट आन्सर आहे थर्ड 18%. कमर्शियल प्रॉपर्टीज दॅट इज जीएसटी 18% विथ आयटीसी अप्लिकेबल. नेक्स्ट सिक्स, वर्क कॉन्ट्रॅक्ट सप्लाइड टू गव्हर्नमेंट फॉर पब्लिक पर्पज मे अट्रॅक्ट. सरकारी कामासाठी दिलेले वर्क कॉन्ट्रॅक्ट. तर बघा, ऑप्शन आहे फुल्ली जीएसटी, exempt under notification 12 of 17, only CGST and RCM only. The correct answer is second, exemption under notification of 12 2017, because specified government work contract may be exempted or zero rated under notification. Next 7, GST on utility service, electricity, water, gas. उपयोगिता सेवा, वीज, पाणी, गॅस वर जीएसटी. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज एक्झेम्प्ट, सेकंड टॅक्सेबल फॉर ऑल युजर, third taxable only when supplied commercial entities, and zero rated. The correct answer is third, taxable only when supplied to commercial entity. फक्त व्यावसायिक वापरासाठी कर लागू. Because supply of utility taxable under GST only for commercial or business purpose, domestic use or exempted. Next 8, input tax credit for work contract. वर्क कॉन्ट्रॅक्ट साठी आयटीसी. तर बघा, ऑप्शन आहे फुल्ली ब्लॉक, सेकंड अलॉट proportionate to taxable supply, not applicable and allowed fully. The correct answer is second, allowed proportionate to taxable supply. कर योग्य पुरवठ्यास अनुरूप अनुपात. Because ITC for input in work contract allowed proportionally if partly for exempt use. Okay, under section 17. Next 9, place of supply of work contract immutable property. वर्क कॉन्ट्रॅक्ट अचल मालमत्ताचा पुरवठा स्थळ. तर बघा, ऑप्शन आहे लोकेशन ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ रिसिपेंट्स, location where immutable property is situated, and port of dispatch. The correct answer is third, location where immutable property is situated. अचल मालमत्ता असलेले ठिकाण. Because section 12 of 3 place of supply means location of immutable property. तसंच बघा, मॉक टेस्ट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे,
ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10 वर्क कॉन्ट्रॅक्ट सप्लाइड अलॉंग विथ गुड फॉर पर्सनल यूज. वैयक्तिक वापरासाठी वस्तूसह वर्क कॉन्ट्रॅक्ट. बघा ऑप्शन आहे फुल्ली टॅक्सेबल, सेकंड आयटीसी ब्लॉक फॉर पर्सनल पोर्शन, exempt and taxable at 5% only. The correct answer आहे सेकंड आयटीसी ब्लॉक फॉर पर्सनल पोर्शन. वैयक्तिक भागासाठी आयटीसी बंद बिकॉज आयटीसी ऑन पोर्शन यूज फॉर पर्सनल पर्पज इज ब्लॉक अंडर सेक्शन 17 ऑफ 5. नेक्स्ट 11 जीएसटी ऑन सप्लाय ऑफ वॉटर अँड सेवेज सर्व्हिस टू इंडस्ट्रियल युनिट. औद्योगिक युनिटसाठी पाणी आणि मलनिरासन सेवा. तर बघा ऑप्शन आहे exempt, zero rated, taxable under GST and optional. The correct answer is third taxable under GST. GST अंतर्गत कर योग्य because utilities supplied to industrial or commercial user are taxable under GST. Next 12 composite work contract with supply of goods for further manufacturing. पुढील उत्पादनासाठी वस्तू पुरवठ्यासह संमिश्र वर्क कॉन्ट्रॅक्ट. बघा ऑप्शन आहे टॅक्स ॲज अ गुड ओनली, सेकंड टॅक्स ॲज सर्व्हिस, fully exempt and zero rated. The correct answer आहे second tax as a service principal supply. सेवा प्रमाणे मुख्य पुरवठा because work contract means composite supply and principal supply that is service. So GST applies on service component. Okay. Next 13 GST on electricity for residential consumer. निवासी ग्राहकांसाठी वीज. तर बघा ऑप्शन आहे 5%, 12%, exempt, 18%. The correct answer is third exempt. Domestic supply for GST exempt from GST. Next 14 key distinction of GST in work contract versus regular supply. वर्क कॉन्ट्रॅक्ट वर्सेस नियमित पुरवठा जीएसटी फरक काय. तर बघा ऑप्शन आहे वर्क कॉन्ट्रॅक्ट इक्वल्स टू कंपोजिट सप्लाय अँड रेग्युलर सप्लाय इक्वल्स टू सिंगल सप्लाय. सेकंड बोथ टॅक्स आर सेम रेट. Third, work contract always exempt, and fourth, regular supply equals to service only. The correct answer is first, work contract equals to composite supply and regular supply equals to single supply. So, work contract means composite supply that is good plus services and regular supply that is single supply. Next 15, reverse charge applicability in work contract. Work contract मध्ये RCM कधी लागू. तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट applicable, always applicable. Second, applicable it supplied to government, local authority notified under RCM. Not applicable and optional. The correct answer is second, applicable if supplied to government or local authority notified under RCM. सरकारी व स्थानिक प्राधिकरणाला पुरवठ्यास RCM लागू because work contract may attract RCM when supplies to specified government or local authorities. Okay. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ, फायनान्स अँड अकाउंट, मॉक टेस्ट अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.